हॅलो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ज्या मातेच्या उदरातून हिंदवी स्वराज्याचं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता जिजाऊ, त्या मातेच्या मुलाने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ते छत्रपती शिवाजी महाराज. आणि ज्या वारसदारानं हिंदवी स्वराज्य आपल्या अंगा खांद्यावरती खेळवलं ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. आणि या पुण्यभूमीला स्वतंत्र करण्यासाठी ज्या ज्या महापुरुषांनी शूरवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या सर्व शूरवीरांना वंदन करून जाऊया मैदानामध्ये. क्रीडा संकुल दिवे तालुका पुरंदर या मैदानावरती रंगलेला क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा अनुभवण्यासाठी आज आपण सर्व उपस्थित आहोत. सकाळच्या सत्रामध्ये उपस्थित सर्व क्रिकेट प्रेमी खेळाडू आणि प्रेक्षक राजाचं मनपूर्वक स्वागत. शिवप्रेमी क्रिकेट क्लब पवारवाडी आयोजित दिवे प्रीमियर लीग 8व्या पर्वामध्ये ही स्पर्धा आपण आज खेळवतोय. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील पहिली मॅच जी मैदानामध्ये सुरू आहे. जाणता राजा दिवे आणि त्यांच्या विरोधामध्ये शंभूराजे जाधववाडी या दोन तगड्या ताकदवान संघांमध्ये लढत कडवी झुंज आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. आधी पहिला डाव जो मैदानामध्ये सुरू आहे आणि धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 53. 3 गडी देखील बाद झालेले आहेत. चांगली सुरुवात निश्चितच फलंदाजी करत असताना शंभूराजे जाधववाडी संघाने केलेली आहे. मात्र फिनिशिंग टच त्यांना देण्यामध्ये यशस्वी होतील का हे पाहणे देखील निर्णायक राहील. यावेळेस खोलवर टाप्याचा बॉल समोरच्या दिशेला अलॉंग कार्पेट फटका खेळलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सुरेखरित्या क्षेत्ररक्षण केलं जाईल आणि तिथे एकच धाव फलंदाजाला प्राप्त होईल. नागेश बडेकर आपल्या कोट्यातील दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्गावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये थोडेसे मागणे राहिले होते. 14 धावा त्यांनी आपल्या वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या. मात्र दुसऱ्या षटकामध्ये चांगल्या प्रकारचं पुनरागमन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 2 चेंडू हाताळले 3 धावा या 2 चेंडूवरती खर्च केल्या जातात. यावेळेस पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल प्रचंड वेग या चेंडूच्या मागे आपल्याला पाहायला मिळतोय. पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र बॅटवरती बॉल येत नाहीये आणि तिथे एकच धाव पुन्हा एकदा फलंदाजाला प्राप्त होईल. ज्या प्रकारची सुरुवात होते त्या प्रकारचा शेवट क्रिकेटमध्ये होईल असं नाहीये आणि त्याचं चांगलं उदाहरण आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतंय. ज्या प्रकारे शंभूराजे जाधववाडी संघाने सुरुवात केली आधी 2 षटकांमध्ये जवळपास 30 धावा त्यांनी धावफलकावरती लावल्या होत्या. त्यानंतर मात्र सातत्याने विकेट्स आल्या. टॉप ऑर्डरचे फलंदाज बाद झालेत आणि नंतर आपण जर पाहिलं तर धावफलकाला इथे लगाम लागलेला पाहायला मिळतोय. मात्र डेट ओव्हरमध्ये चांगले फटके खेळत आक्रमक फलंदाजी करत असताना एक सन्मानजनक धावफलक धावांचा डोंगर उभा करण्याचा प्रयत्न निश्चितच शंभूराजे जाधववाडी संघ करताना पाहायला मिळेल. अजूनही जर आपण पाहिलं तर पहिल्या डावातील 8 चेंडू शिल्लक आहेत. सुनील जाधव आणि मयूर भापकर ही जोडी मैदानामध्ये आहे. मयूर भापकर तिथे आक्रमक होताना पाहायला मिळाले. 7 चेंडूमध्ये त्यांनी आपल्या 17 धावा वैयक्तिक संघासाठी जमवलेल्या आहेत. यावेळेस काय जबरदस्त वेग अगदी समरीन प्रकारचा चेंडू मैदानामध्ये पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र कसल्याही प्रकारची उसळी घेत नाहीये आणि फलंदाज देखील बीट होताना पाहायला मिळेल. डॉट बॉल येईल. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर त्याच प्रकारचा चेंडू गुल लेंथवरचा चेंडू होता. फटका खेळण्याचा प्रयत्न स्विंग अँड मिस. बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकणार नाही. डॉट बॉल येतोय. 5 षटकांची झाली समाप्ती. धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या शंभूराजे जाधववाडी संघाच्या 3 बाद 56. आता मात्र 1 षटक बाकी आहे. पहिल्या डावातील शेवटच्या षटकाचा खेळ शिल्लक असताना जाणता राजा प्रतिष्ठान दिवे संघाचा संघनायक मात्र कुठल्या गोलंदाजाच्या खांद्यावरती जबाबदारी देईल, कोणावरती विश्वास ठेवला जाईल आणि गोलंदाज मात्र कशा प्रकारची कामगिरी करेल. कारण
पुन्हा एकदा पुनरागमन आपल्याला दिवे संघाकडून पाहायला मिळतंय. आधी पहिली काही षटकं महागडीत ठरल्यानंतर मात्र उर्वरित 2 षटकामध्ये चांगली गोलंदाजी आणि त्यानंतर मात्र फलंदाजांना इथे रोखून ठेवलंय. आधी मोठे फटके येताना पाहायला मिळत नाहीये. मात्र डेट ओव्हरचं षटक आहे, ज्या षटकामध्ये गोलंदाजांचं मरण असतं असं म्हटलं जातं, त्या षटकाला मात्र इथे प्रारंभ होतोय आणि ते षटक घेऊन गोलंदाजी मार्गावरती आविष्कार. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेला, गॅप फार मोठा आहे आणि गॅप मध्ये खेळलाय फटका. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 4 धावा. 60 धावा या 4 धाव्यांच्या साह्याने धावफलकावरती पाहायला मिळतील आणि उर्वरित 5 चेंडूंमध्ये अशाच प्रकारच्या फटक्यांची आवश्यकता निश्चितच शंभूराजे जाधववाडी संघाला आहे. आणि 2 निश्चितच मिडल ऑर्डर मधले फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात, सुनील जाधव आणि मयूर भापकर. फिनिशर म्हणून या 2 खेळाडूंची ओळख आहे आणि आज मात्र मॅच फिनिश करत असताना, पहिला डाव फिनिश करत असताना त्यांच्या बॅटमधून आक्रमक फटके येणं गरजेचं आहे. 7 चेंडूमध्ये 9 धावा सुनील जाधव यांनी देखील बनवलेल्या आहेत. थोडाफार संघर्ष त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये केलाय, त्यांना मात्र आता इथे जबाबदारी घ्यावी लागेल. मात्र बॅटची कडा यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षकाची चपळाई आहे आणि तिथे गडी धावबाद होईल. धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र कुठल्याही प्रकारची धाव तिथे उपलब्ध नव्हती. सुनील जाधव यांनी धाव घेण्याचा प्रयत्न केला, मयूर भापकर यांनी कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स तिथे दिलेला नाहीये आणि विकेट येताना पाहायला मिळेल. धक्का क्रमांक 4 बसेल तो शंभूराजे जाधववाडी संघाला. सुनील जाधव तंबूच्या आसऱ्याला परतताना पाहायला मिळतील. नवीन फलंदाज सारंग गायकवाड आता मात्र फलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. पहिल्या डावातील शेवटचे 4 चेंडू शिल्लक असताना ऑन स्ट्रायकिंग एंडला सारंग गायकवाड खेळताना पाहायला मिळेल. त्यांच्या बॅटमधून 1-2 बिग हिट येतील का, आणि ते जर आल्या तर निश्चितच या मॅच मध्ये निर्णायक ठरतील. मात्र त्या फटके एरियामध्ये यशस्वी होतील का हे देखील पाहणं तितकंच निर्णायक आहे. यावेळेस पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल होता, तिथे आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे चुकी झाली. यश सारंग गायकवाड यांच्या माध्यमातून चुकी झाली. अगदी आपण पाहिलं तर मयूर भापकर यांना ऑन स्ट्राईक आणण्याचा प्रयत्न होता. त्या प्रयत्नामध्ये एका जागेवरती थांबायचं होतं सारंगला, मात्र तो प्रयत्न फसला. अगदी यष्टीरक्षकाची चपळाई देखील तिथे पाहायला मिळते. थ्रो करण्याचा प्रयत्न केला, तिथे सारंगला वाटलं थ्रो झालाय आणि तो नॉन स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने निघाला. मात्र यष्टीरक्षकाने तो चेंडू ऑन स्ट्रायकिंग एंडला लावला यष्ट्यांवरती आणि तिथे मयूर भापकर मात्र धावबादच्या स्वरूपानं परतताना पाहायला मिळत आहेत. विकेट सॅक्रिफाईस करायची होती, मात्र तसं झालेलं नाहीये. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 धावबादच्या स्वरूपानं विकेट येतात. धक्का क्रमांक 5 शंभूराजे जाधववाडी संघाला धावफलकावरती धावा स्थिर आहेत. 60. यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक, जबरदस्त फटका, अगदी क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा कव्हर ड्राईव्ह मैदानामध्ये आणि चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत चौकार. अगदी आपल्या वैयक्तिक खेळीचा पहिला चेंडू सामना करत असताना सूरज आढाळगे जबरदस्त स्ट्रोक, अगदी आपल्या भारतातील कव्हर ड्राईव्हचा फटका त्यांनी दाखवला आणि त्यावरती 4 धावा. आधी उर्वरित 2 चेंडूमध्ये देखील अशाच प्रकारच्या फटक्यांची गरज आहे. यावेळेस फुल टॉस, खराब बॉलचा भरपूर समाचार, फेकून दिलं चेंडूला सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठचा दुसरा बिग हिट, या अगोदरच्या चेंडूवरती चौकार आणि हा षटकार धावफलक वेगाने पुढे घेऊन जाईल. धावफलकावरती धावा 70. शेवटचा चेंडू बाकी आहे आणि 70 धावा आता निश्चितच या मॅच मध्ये निर्णायक ठरू शकतात. हे 2 बिग हिट्स या मॅच मध्ये निर्णायक असतील. ज्यावेळेस जांतारादा प्रतिष्ठान दिवे संघ फलंदाजी करेल त्यावेळेस निश्चितच या धावा त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरू शकतात. आखो टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा पंच केले, समोरच्या बाजूला मनगटाचा दाखवला जोर आणि कडक मारलाय सिक्सर. जबरदस्त स्ट्रोक, स्टँड अँड डिलिव्हर. काय फिनिश केली आहे पहिली इनिंग, सुंदर अप्रतिम फलंदाजीचं प्रात्यक्षिक आहे. आणि जर धावफलक आपण पाहिला 6 षटकांच्या समाप्तीनंतर 76 धावा आणि विजयासाठी जांताराजा प्रतिष्ठान दिवे संघासमोर आव्हान असेल ते 77 धाव्यांचं. कुठेतरी अडखळताना पाहायला मिळाला होता आपल्याला शंभूराजे जाधववाडी संघ. मात्र शेवटच्या 3 चेंडूमध्ये तब्बल 16 धावा त्यांनी जमवल्यात आणि तदनंतर 76 धावांचं भलं मोठं आव्हान इथे उभं केलंय विरोधी संघासमोर. आणि
3 चेंडू अवघे फेस करत असताना सूरज अडाळगे जबरदस्त 2 षटकार आणि 1 चौकार आणि त्याच्या साह्यानं मात्र धावांचा डोंगर उभा करण्यामध्ये इथे शंभूराजे जाधववाडी संघाला यश आले आणि मात्र गोलंदाजी करत असताना देखील त्यांना चांगला खेळ करावा लागेल आणि कशा प्रकारे खेळ केला जाईल हे देखील आपण पाहणार आहोत. 77 धावा नंतर आता प्रतिष्ठान दिवे संघाकडे देखील तगडी बॅटिंग लाईन आहे आणि दुसऱ्या बाजूला जाधववाडी संघाकडे देखील त्याच ताकदीचे गोलंदाज आहे. त्यामुळे ही मॅच आपल्याला रंगताना पाहायला मिळेल. कशा प्रकारे कामकाज केले जाईल हे देखील आपण पाहणार आहोत. अगदी आपण पाहतोय क्रीडा संकुल दिवे तालुका पुरंदर या सुंदर मैदानावरती रंगलेला क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा. शुक्रवार दिनांक 21 नोव्हेंबर रोजी सुरू झालेली ही स्पर्धा. अगदी कालचा दिवस या स्पर्धेचा पहिला दिवस आपण पाहिला. या पहिल्या दिवसामध्ये देखील 8 सामने आपण खेळवलेत आणि आजचा हा दुसरा दिवस. शिवप्रेमी क्रिकेट क्लब पवारवाडी आयोजित दिवे प्रीमियर लीग 8व्या पर्वामध्ये ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धेचा जर पहिला क्रमांक पाहिला तर 20,111 रुपये पहिला क्रमांक आहे. माजी सरपंच दिवे पंचक्रोशी आणि जिल्हाध्यक्ष युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सन्मान्य अमित भाऊ झेंडे साहेब यांच्या माध्यमातून 20,111 रुपयांचं पारितोषिक आपल्याला प्राप्त झाले. त्याचप्रमाणे द्वितीय पारितोषिक आहे उद्योजक ब्रँडेड कलेक्शन उद्योग समूह सन्मान्य विशाल दादा पवार यांच्या माध्यमातून 15,111 रुपयांचं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेसाठी आपल्याला प्राप्त झाले. आणि या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जय गुरुदेव दत्त नर्सरीचे सर्व सन्मान्य दिनेशदादा जाधव यांच्या माध्यमातून तृतीय क्रमांकासाठी 10,111 रुपयांचं पारितोषिक आपल्याला प्राप्त झालेलं आहे. त्याचप्रमाणे ही स्पर्धा PTC लाईव्हच्या माध्यमातून मात्र पूर्ण जगामध्ये 192 देशामध्ये ही स्पर्धा लाईव्हच्या माध्यमातून प्रक्षेपित केली जाते. पुरंदर टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपित केली जाते आणि आपण जर पाहिलं तर यूट्यूबसाठी देखील सौजन्य आहे. उद्योजक पुरंदर हवेली सन्मान्य मंदार तात्या पवार, त्याचप्रमाणे उद्योजक पुरंदर हवेली आदेश काका झेंडे, सिव्हिल इंजिनियर AK कंस्ट्रक्शन गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आकाश अनिल पवार आणि विजय रेफिंग अँड रिटेल कॉर्पोरेशन विजय महादेव झेंडे या 4 मान्यवरांच्या माध्यमातून यूट्यूब सौजन्य या स्पर्धेला प्राप्त झालेले आहे. आणि आपण पाहतोय सर्व संघांसाठी एक आकर्षक टी-शर्ट जे प्रत्येक खेळाडूसाठी इथे उपलब्ध आहे. उद्योजक पुणेकर नमकीन फरसांचे सर्व सन्मान्य जीवन शेठ झेंडे यांच्या माध्यमातून टी-शर्ट सौजन्य या स्पर्धेसाठी उपलब्ध झालेले आहे. मॅन ऑफ द सिरीजसाठी आपल्याला आकर्षक चषक आणि स्पोर्ट्स सायकल जे आपण या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट खेळाडूला देणार आहोत. उद्योजक व युवा नेते भाजपा सन्मान्य योगेश बाळा काळे आणि दिवे पंचक्रोशीचे माजी सरपंच सन्मान्य योगेश बापू काळे यांच्या माध्यमातून स्पोर्ट्स सायकल आणि आकर्षक चषक मॅन ऑफ द सिरीजसाठी आपल्याला उपलब्ध झालेला आहे. त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं या स्पर्धेतील सर्व क्रमांकासाठी आकर्षक चषक आहेत. मॅन ऑफ द मॅचसाठी ट्रॉफीज आहेत आणि हे सर्व ट्रॉफी सौजन्य आपल्याला पंडित दादा मोडक सरसेनापती हंबीरराव मोहिते गोशाळा यांच्या माध्यमातून प्राप्त झालेले आहे. या स्पर्धेसाठी पूर्ण स्पर्धेसाठी जे काही क्रिकेटचं साहित्य आहे ते क्रिकेटचं साहित्य बॉल असेल, स्टंप असतील, सिव्हिल इंजिनियर सन्मान्य प्रवीण शिवाजी पवार आणि व्यंकटेश्वरा अमृतुल्यचे सर्व मयूर शेठ झेंडे यांच्या माध्यमातून बॉल आणि स्टंप सौजन्य आपल्याला झालेले आहे. जल हेच जीवन. अगदी खेळत असताना संपूर्ण दिवसभरामध्ये बरेचसे खेळाडू कामगिरी करतात आणि तदनंतर थकवा जाणवल्यानंतर पाण्याची गरज असते आणि पाणी सौजन्य शंभूराजे एंटरप्राइजेसचे सर्व सन्मान्य सुरेशदादा पवार यांच्या माध्यमातून पाणी सौजन्य आपल्याला उपलब्ध झालेलं आहे. यावेळेस मात्र पुढचा बॉल अगदी रडार मध्ये होता. इन द आर्क, आउट ऑफ द पार्क फेकून दिलं बॉलला, सीमारेषेच्या बाहेर षटकार. इरा एक्झिक्युटिव्ह पवारवाडीचे सर्व सन्मान्य राजेश शिवराम गौडा, त्याचप्रमाणे पुरंदर लॉजिंग हिवरे रोड पितांबरदादा पुजारी आणि उद्योजक जावेद भाई तांबोळी यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मंडप सौजन्य लाभलेला आहे.
त्याचनंतर आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅचसाठी प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी आपण ट्रॉफीज देणार आहोत. बी मेकॅनिकल इंजिनियर निखिल आबा पवार यांच्या माध्यमातून हे ट्रॉफी सौजन्य आपल्याला प्राप्त झालेलं आहे. बेस्ट बॉलर यांच्यासाठी आकर्षक चषक आहे आणि स्पोर्ट शूज आहे. मच्छिंद्र गोकुळ पवार यांच्या माध्यमातून हे सौजन्य आहे. आणि इथे लागोपाठचा षटकार आपल्याला दुसरा षटकार मैदानामध्ये पाहायला मिळेल. बेस्ट बॅट्समन साठी आपण स्मार्ट वॉच आणि आकर्षक ट्रॉफीज देणार आहोत. गणेश शेठ जावळे उद्योजक यांच्या माध्यमातून ट्रॉफी आणि स्मार्ट वॉच आपल्याला उपलब्ध झालेला आहे. यावेळेस रिव्हर्स स्वीपचा फटका, तिथे थर्ड मॅनला डीप मध्ये प्रोटेक्शन नाहीये आणि त्याच दिशेने चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठचा तिसरा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय सुयश गाडेच्या बॅटमधून. लागोपाठचे 2 षटकार या अगोदर आले आणि हा देखील चौकार. धावफलक प्रचंड वेगाने इथे पुढे जातोय. पहिलं षटक चालू आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पुरेपूर फायदा आक्रमण जे पहिल्या षटकामध्ये केलं जातंय आणि धावफलकावरती धावा लावल्या जातात त्या 17. यानंतर होणारा सामना श्रीराम काळेवाडी यांच्या विरोधामध्ये सोनोरी व्हिलेज. चला दोन्ही संघनायकांना विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी त्वरित प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. यावेळेस पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप आपल्याला पाहायला मिळते आणि पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा चौकार मैदानामध्ये येताना देखील पाहायला मिळेल. काय जबरदस्त आक्रमण आहे. अगदी पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या प्रकारची धावा येणं गरजेचं होतं इथे जांतराजा प्रतिष्ठान दिवे संघाला आणि त्याच धावा इथे पहिल्या षटकामध्ये येताना पाहायला मिळत आहेत. 77 धावांचं मोठं आव्हान असताना मात्र ज्या प्रकारची सुरुवात हवी होती ती सुरुवात तर दिवे संघाने केली आहे. मात्र ज्या प्रकारची सुरुवात आहे त्याच कामगिरीमध्ये सातत्य राखणं देखील गरजेचं. शेवटचा बॉल उडवलाय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक फक्त चेंडू बाहेरून आणण्याचं काम करेल आणि या षटकातील तिसरा षटकार मैदानामध्ये पाहायला मिळेल. धावफलक जाईल एका षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 27. 3 षटकार आणि 2 चौकार इथे आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी सुयश गाडेचा झंझावात. पहिल्या चेंडूपासून तो आक्रमक झालाय आणि त्याने 5 चेंडू खेळलेत. 5ही चेंडू त्याने सीमारेषेच्या बाहेर पाठवलेले आहेत. आता इथे मात्र सुयश गाडेला रोखण्याचं आव्हान निश्चितच शंभूराजे जाधववाडी संघासमोर असेल. कर्णधार देखील विचार करत असेल आता कुठला गोलंदाज सुयश गाडेचं आव्हान थांबवेल आणि येणाऱ्या काळामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळेल कशा प्रकारचं कामकाज केलं जाईल. शेवटच्या 30 चेंडूमध्ये आता मात्र सामन्याचं समीकरण पाहिलं 10 धावेंच्या सरासरीनं 50 धावा विजयासाठी आवश्यक आहेत. चला पुन्हा एकदा दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे श्रीराम काळेवाडी आणि सोनोरी व्हिलेज. चला पटकन आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी या. दुसऱ्या षटकाला सुरुवात. गोलंदाजी मार्गावरती नितीन. पहिलाच बॉल आखूल टप्प्याचा शॉर्ट आर्म पुल पॉवरफुल वंडरफुल ब्युटिफुल चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. मच्छिंद्र काळे जबरदस्त स्ट्रोक. अगदी आखूट टप्प्याचा बॉल सफल झाले आणि त्यावरती चढवलेलं आक्रमण 6 धावेंसाठी. यावेळेस पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका खेळला जातोय डीप मध्ये. तिथे क्षेत्ररक्षक नाहीये. 1 बाउंस चेंडू सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठचा दुसरा बिग हिट. या अगोदरच्या चेंडूवरती आलेला षटकार तदनंतरचा पुन्हा एकदा चौकार. धावफलक पुन्हा एकदा वेगाने पुढे जाईल. 37 धावा. इथे मात्र आता विचार करावा लागेल शंभूराजे जाधववाडी संघाला. कुठला गोलंदाज इथे मात्र 2 फलंदाज इथे आक्रमक झालेले आहेत. अगदी जो धावफलकाचा उधळलेला वारू आहे त्याला लगाम लावल्याचं काम कोणता गोलंदाज करेल हे देखील आपल्याला पाहणं निर्णायक ठरेल. मात्र कुठला गोलंदाज इथे दोन्ही फलंदाजांना रोखण्यामध्ये यशस्वी होईल का हा देखील प्रश्न आहे. यावेळेस मात्र चांगलं कमबॅक गोलंदाजाच्या माध्यमातून नितीन गोलंदाजी मार्गावरती. पहिले 2 चेंडू खेळायला आल्यानंतर यावेळेस मात्र लाईन आणि लेंथ मध्ये आपल्याला थोडासा बदल पाहायला मिळतोय. अधिक खोलवर टप्प्याचा बॉल यावेळेस आणि तिथे डॉट बॉल. यावेळेस मात्र आखूट टप्प्याचा बॉल कट केलं. पॉइंटच्या दिशेला कव्हर पॉइंटला चेंडू मार्गस्थ होतोय आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा चौकार. लवकरात लवकर हा सामना संपवला जाईल का हे देखील आपण पाहणार आहोत. कारण आता समीकरण जर आपण पाहिलं
तर 36 धावा विजयासाठी आवश्यक आहेत. चेंडू शिल्लक आहेत 26. ज्यावेळेस पहिला डाव संपला होता त्यावेळेस वाटत होतं 76 धावा निश्चितच एक चांगला टोटल आहे. मात्र पहिल्याच पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये इथे जाणता राजा प्रतिष्ठान दिवे संघानं चढवलेलं आक्रमण आपल्याला पाहायला मिळतंय आणि आता कुठेतरी या मॅच मध्ये त्यांनी पकड निर्माण केलेली देखील आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस सोडून दिलं बॉलला. फटका खेळण्याचा प्रयत्न नाहीये. निश्चितच आशेच्या नजरेने पंचांकडे पाहिलं जात आहे. मात्र पंच तिथे तटस्थ भूमिकेमध्ये आहे. हे षटक देखील संपलं. निश्चितच महागडं षटक आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल. 14 धावा या षटकामधील देखील खर्च केल्या जातात. पॉवर प्लेच्या 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा बिनबाद 41 आणि आता उर्वरित 24 चेंडूमध्ये विजयासाठी धावा आवश्यक असतील त्या 36. इथे गोलंदाजांना मात्र आता संघर्ष करावा लागेल. जर डॉट्स बॉल आले सातत्यानं विकेट्स जर आल्या तर निश्चितच या मॅच मध्ये शंभूराजे जाधववाडी संघ कमबॅक करू शकतात. मात्र कमबॅक करणं गरजेचं असताना तिथे गोलंदाजांना प्रचंड मोठा संघर्ष करावा लागेल, झुंजावं लागेल. यावेळेस पुढे सरसावत फटका खेळण्याचा प्रयत्न, फुल टॉस होता. आधी संधी होती तिथे मोठा फटका खेळण्याची. इथे निश्चितच फलंदाज स्वतःवरती नाराज पाहायला मिळत आहेत. सुयश गाडे पुढचा बॉल, पुन्हा एकदा फुल टॉस आणि फुल टॉस जर तुम्ही टाकत असेल तर सुयश गाडे तुम्हाला षटकार चौकार खेळल्याशिवाय थांबवणार नाही. तिथे फुल टॉस वरती पुन्हा एकदा मोठा फटका, बिग हिट, षटकार. पुढच्या सामन्याची नाणेफेक आपण करतोय श्रीराम क्रिकेट क्लब काळेवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये सोनेरी व्हिलेज बापूसाहेब वाल्लेकर यांच्या शुभ हस्ते मात्र आपण नाणेफेक संपन्न करतोय. षटकाराच्या साहाय्याने धावफलक पुन्हा एकदा आपण पाहिला 47. या अगोदरचा चेंडू फुल टॉस, तो डॉट आला, तदनंतरचा देखील चेंडू त्याच प्रकारे हाताळला. यावेळेस मात्र सुयश गाडेनं सुट्टी दिली नाही आणि चेंडूला सरळ सीमारेषेच्या बाहेर पाठवलं षटकारासाठी. सोनेरी व्हिलेज संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. संघनायकाला विनंती असेल आपला निर्णय देखील आपण त्वरित कळवा. गोलंदाजाला आता मात्र नियंत्रित मारा करणं गरजेचं आहे. सामना त्यांच्या हातून सुटताना पाहायला मिळेल. तर संघर्ष कशा प्रकारे करायचा याची बरीच उदाहरणं क्रिकेटमध्ये आपण पाहिलेली आहे. त्यामधील एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. 2016 मध्ये ICCनं 2020चा वर्ल्ड कप भारतामध्ये आयोजित केला होता आणि त्या स्पर्धेमध्ये वेस्ट इंडिज संघाकडे भारतामध्ये येण्यासाठी देखील पैसे नव्हते. त्यांच्या क्रिकेट बोर्डाने सांगितलं आम्ही तुम्हाला पैसे देऊ शकणार नाही, जर खेळायचं असेल तर तुमच्या स्वखर्चातून तुम्ही खेळू शकता. यावेळेस रिव्हर्स स्वीप फटका फसलाय की काय? फटका फसला. कव्हर्स पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात आणि सुयश गाडेचा आक्रमक खेळीचा इथे अंत. आता मात्र मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव करताना शंभूराजे जाधववाडी संघ पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर 47. विजयासाठी अजूनही 21 चेंडू आणि 30 धाव्यांचं समीकरण आहे. सोनेरी संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर वेस्ट इंडिज संघाची आपण चर्चा करत होतो. तर त्यावेळेस मग भारतामध्ये वर्ल्ड कप आयोजित केला होता. BCCIने सांगितलं की आम्ही तुमचा खर्च करतो, तुम्हाला वेस्ट इंडिजमधून भारतामध्ये आणण्याचा, इथे राहण्याचा सर्व खर्च BCCIच्या माध्यमातून केला जाईल. आणि 2016 मध्ये एवढी बिकट परिस्थिती असताना तिथे आपण पाहिलं 2016 मध्ये वेस्ट इंडिज संघाने तो विश्वचषक जिंकला. अक्षरशः ते कार्लोस ब्रॅथवेटचे लागोपाठचे 4 षटकार आणि त्यानंतर मात्र गाणं गायलं DJ ब्राव्होने, चॅम्पियन चॅम्पियन ब्राव्हो इज द चॅम्पियन. म्हणजे मोठा संघर्ष, जेवढा मोठा संघर्ष तुमच्याकडे असेल तेवढी जीत देखील तुमची मोठीच असते. जितना बडा संघर्ष होगा जीत उतनी शानदार होगी. त्यामुळे इथे संघर्ष गोलंदाजांना करावा लागणार आहे. पुन्हा एकदा बॅटची काढा, यष्टांच्या मागे झेलची संधी, झेल सुटला जातोय. जीवनदान आहे इथे फलंदाज
सोमनाथ झेंडे यांना. क्रिकेटच्या मैदानामध्ये जीवनदानं कायम घातक ठरलेली आपण पाहिलेली आहेत. कित्येक वेळा सुटलेले झेल विरोधी संघासाठी डोकेदुखी ठरलेले आहेत. इथे देखील जीवनदान सोमनाथ झेंडे यांना मिळाले आणि मिळालेल्या जीवनदानाचा फायदा संधी इथे सोमनाथ झेंडे घेतील का हे देखील येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहावं लागणार आहे. ज्या ज्या वेळेस फलंदाजाचा झेल सुटतो त्याचा आत्मविश्वास दुणावतो आणि तो मोठी खेळी करण्यामध्ये यशस्वी होतो. यावेळेस मात्र समरीन प्रकारचा चेंडू अगदी आपण पाहिलं. खेळपट्टीवरती चेंडू पडला आणि त्यानंतर कुठल्याही प्रकारची उसळी तिथे चेंडूने घेतलेली नाहीये. आणि आता तुम्ही विचार कराल की या चेंडूला समरीन असं का म्हटलं जातं. 1942 मध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये जपान आणि अमेरिकेयुद्धामध्ये तुंबळ महायुद्ध आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि त्या महायुद्धामध्ये अमेरिकेने तर त्या महायुद्धामध्ये अमेरिकेने जपान विरुद्ध युद्ध नौकांचा वापर केला होता. त्या युद्ध नौका पाण्याच्या खाली जात आणि विरोधी देशांवरती आक्रमण करीत आणि त्यावेळेस त्या सबमरीन म्हणून त्या नौकांची नावे होती. आणि तोच शब्द क्रिकेटमध्ये देखील प्रचलित झाला. फेअर डिलिव्हरी. एक टप्पा चेंडू यष्ट्यांच्या मागे पडलेला आहे त्यामुळे हा चेंडू फेअर आहे. तिसरं षटक संपलं जात आहे. धाव फलकावरती धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 47 आणि या षटकामध्ये कमबॅक जे गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. 6 धावा खर्च केल्या इथे. श्रीकांत जाधव यांनी 6 धावा खर्च करत एक मोठी विकेट सुयश गाडेला तिथे बाद केलं आणि आपल्या संघाला पुनरागमन करून दिलेलं आहे. मात्र उर्वरित गोलंदाजांना त्या प्रकारचा खेळ देखील करावा लागेल. शुभम वायदंडे विनंती आहे कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. सुनील जाधव पहिलाच बॉल लोअर फुल टॉस वरती चेंडूला केलाय फुल टॉल फेकून दिले सीमारेषेच्या बाहेर. षटकार. मच्छिंद्र काळे देखील त्याच ताकदीचे फलंदाज आहेत. या अगोदरच्या षटकामध्ये देखील आपण त्यांची फलंदाजी पाहिलेली आहे आणि त्यांना देखील जर फुलटॉस चेंडू देत असेल तर तुमची खराब गोलंदाजी आहे. सुनील जाधव पुन्हा एकदा विश्वास ठेवला. पहिलं षटक प्रचंड महागडं तब्बल 27 धावा पहिल्या षटकामध्ये सुनील जाधव यांनी खर्च केल्या. मात्र कर्णधाराने पुन्हा एकदा तुमच्यावरती विश्वास ठेवला आणि दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती तुमच्यावरती आक्रमण आहे. षटकार. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल आपण जर पाहिलं तर मिड ऑफला क्षेत्ररक्षक होता त्याच्या डोक्यावरून चेंडू खेळलाय. मात्र पॉइंट मधून क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला मार्गस्थ होईल आणि तिथे पुन्हा एकदा 2 धावा. सुनील जाधव यांना मात्र आपली प्रतिभा इथे दाखवावी लागेल. निश्चितच या पंचक्रोशीमध्ये एक नामवंत गोलंदाज आहेत त्यामुळेच कर्णधाराने देखील त्यांच्यावरती विश्वास ठेवलाय आणि आपल्या नावाला साजेसा खेळ त्यांना देखील करावा लागेल कारण संघ कुठेतरी अडचणीत सापडलेला आहे. 56 धावा धावफलकावरती उर्वरित 15 चेंडू आणि 21 धावा ज्या विजयासाठी आवश्यक आहेत आणि इथे मात्र तुम्हाला आपला सर्वोत्तम द्यावा लागेल. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल तिथे फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथे डॉट बॉल. यावेळेस आखू टप्प्याचा बॉल कट केलाय. बॉलला गॅप मध्ये चेंडू फरार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 4 धावा.
पॉइंटला एक जबरदस्त स्क्वेअर कट आणि त्याच्यावरती आलेला चौकार. धावफलक पुन्हा एकदा वेगाने पुढे घेऊन जाईल. 61 धावा. 4 षटकांचा खेळ संपलाय. तब्बल जवळपास आपण पाहिलं तर 15 धाव्यांच्या सरासरीने इथे धावा जमवण्यामध्ये यश आलेलं आहे जाणता राजा प्रतिष्ठान दिवे संघाला. आणि आता उर्वरित 12 चेंडूमध्ये विजयासाठी 16 धाव्यांचं समीकरण आहे. अशा धावा रोखल्या देखील जाऊ शकतात. गोलंदाजांना मात्र इथे स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. आपल्यातील सर्वोत्तम द्यावा लागेल. क्षमता आपल्यातील दाखवावी लागेल. आणि जर तशी समीकरणं जुळून आली तर या मॅचमध्ये शंभूराजे जाधववाडी संघ देखील कमबॅक करताना पाहायला मिळतील. श्रीकांत जाधव ज्या खेळाडूनं ज्या गोलंदाजानं मात्र या मॅचमध्ये आपल्या संघाला जिवंत ठेवलंय, पुनरागमन करून दिलंय, ते श्रीकांत जाधव पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती. यावेळेस अगदी शरीराच्या दिशेनं चेंडू टाकण्याचा प्रयत्न. तिथेही आपण जर पाहिलं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक होता. थोडंसं फंबल आणि त्याचा फलंदाजांनी घेतलेला फायदा. अशा चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. आधीच धावा तुमच्याकडे रोखण्यासाठी कमी आहेत आणि त्याच्यासाठी क्षेत्ररक्षकांना देखील प्रयत्न करावा लागेल. चांगला खेळ दाखवावा लागेल. इथे मात्र चुकी होताना पाहायला मिळते. फुल टॉस समोरच्या दिशेनं लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक फार दूरवरती एका टप्प्यावरती चेंडूला अडवतात, फेकी करतात. तोपर्यंत पुन्हा एकदा एक सिंगल आहे. अगदी आपण जर पाहिलं उर्वरित चेंडूमध्ये एकेरी दुहेरी धावा जरी आल्या तरी जाणता राजा प्रतिष्ठान दिवे संघ या मॅचमध्ये आपल्याला विजयी होताना पाहायला मिळेल. मात्र ते देखील कुठल्या प्रकारचा पवित्रा दाखवतील, लवकरात लवकर सामना संपवण्याचा प्रयत्न करतील की शांत संयमी खेळी करत अगदी सहजरित्या विजय प्राप्त करतील, हे देखील आपण पाहणार आहोत. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने फटका खेळलाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. क्षेत्ररक्षक सुंदररित्या यावेळेस केलं जाते. फेकी सुद्धा जर आपण पाहिली तर 2 टप्प्यांवरती यष्टीरक्षकापर्यंत पोहोचेल आणि तिथे पुन्हा एकदा एकच धाव. अशा चेंडूंची गरज निश्चितच आहे शंभूराजे जाधववाडी संघाला आणि श्रीकांत जाधव त्याच्यामध्ये यशस्वी होताना पाहायला मिळालेत. 9 चेंडूंचा त्यांनी मारा केलाय. एक महत्त्वपूर्ण विकेट घेत असताना 10 धावा खर्च केलेल्या आहेत. इथे आखो टप्प्याचा बॉल, खराब बॉल आणि त्या चेंडूचा पुरेपूर समाचार. अगदी यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. निर्णायक क्षणी मात्र श्रीकांत जाधव यांच्या माध्यमातून झालेली चुकी पाहायला मिळते. आखूड टप्प्याचा बॉल धीम्या गतीने हाताळला. फार वेळ होता फलंदाजाकडे, सोमनाथ झेंडे यांच्याकडे, आणि त्यांनी मात्र चेंडूची वाट लावली. तिथे चौकार पाहायला मिळतोय. धावफलक 69. आता 8 चेंडू 8 धावा विजयासाठी गरजेच्या आहेत. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल, पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा यष्ट्यांच्या मागे क्षेत्ररक्षक आहे आणि तिथे डॉट बॉल येईल. अगदी सोमनाथ झेंडे आपण जर पाहिलं तर थोडासा संघर्ष करताना पाहायला मिळाले. मात्र या अगोदरचा आलेला चौकार प्रेशर रिलीज करणारा होता आणि या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस. त्यामुळे तुम्हाला 8 धावाच जमवाव्या लागतील. यावेळेस पुढे सारसावत डान्सिंग डाऊन द विकेट. समोरच्या दिशेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स. चेंडू सीमा पार. चौकार. टेक्नॉलॉजी आहे आपल्याकडे, त्यामुळे निश्चितच निर्णय आपल्याला कॅमेऱ्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. टेक्नॉलॉजीचा वापर या अलीकडच्या काळामध्ये सगळ्याच स्पर्धेमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतात. मात्र ज्यावेळेस टेक्नॉलॉजी नव्हती त्यावेळेस सर्वात जास्त दोष जर तो कुणाला दिला जायचा तर तो पंचांना. एखादा संघ जर स्वतःच्या चुकीने जरी हारला तरी पंचांनाच दोष द्यायचे की पंचांनी चुकीचा निर्णय दिला म्हणून आम्ही हारलो. मात्र आता टेक्नॉलॉजी आहे त्यामुळे सगळं काही फेअर आहे. त्यामुळे पंचांना दोष देण्याचा आता अर्थच राहिलेला नाही. आणि या स्पर्धेसाठी देखील आपल्याला अनुभवी कडक शिस्तीचे शिस्तप्रिय पंच लाभलेले आहेत. सलीम सर आणि राजू मामा हे 2 पंच, शिस्तप्रिय पंच आपल्याला पूर्ण स्पर्धेमध्ये कामगिरी करताना पाहायला मिळतात. कालच्या दिवसभरामध्ये देखील त्यांचं सुरेख कामकाज पाहायला मिळालं. आज देखील त्याच प्रकारची कामगिरी त्यांच्या माध्यमातून राहील.
चौकार आहे की षटकार आहे हे आपण पाहणार आहोत. मात्र तत्पूर्वी धावा जर आपण पाहिल्या तर 69 झालेल्या आहेत आणि या चौकारा नंतर आणि टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून पंच इथे तिसरे पंच सांगतील हा षटकार आहे. 6 धावा दिल्या जात आहेत आणि धावफलक आता प्रचंड वेगाने पुढे जाईल. 76. आता मात्र विजयासाठी अवघ्या 2 धावा. षटकार दिला जातोय आणि आता 2 धावा विजयासाठी गरजेच्या आहे आणि या 2 धावा रोखण्यासाठी पुन्हा एकदा सारंग गायकवाड यांच्यावरती जबाबदारी दिली जाते. अशा धावा बऱ्याच वेळा आपण रोखताना पाहिलेल्या आहेत. आता मात्र 2 धावा विजयासाठी गरजेच्या आहे आणि अशा धावा देखील रोखल्या जाऊ शकतात. मात्र गोलंदाजांना प्रचंड कष्ट करावे लागतील. मात्र इथे पहिलाच बॉल स्लोवर 1 येऊ दिलं आणि फेकून दिलं चेंडूला फार दूरवरती. षटकार नो बॉल देखील इथे पंचांनी कळवलेला आहे. नो +6 अशा 7 धावा आणि हा विजयाचा षटकार. MS धोनी स्टाईलनं सामना संपवलाय आणि पहिल्या मॅच मध्ये दुसऱ्या दिवसातील पहिल्या मॅच मध्ये जाणता राजा प्रतिष्ठान दिवे संघ जबरदस्त कामगिरी करत असताना विजय प्राप्त करतायत. चला सोनोरी व्हिलेज लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या. नाणेफेक जिंकून तुम्ही क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजणं गरजेचं आहे. आणि मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील आपण देणार आहोत. प्लेअर ऑफ द मॅचचे मानकरी जबरदस्त फलंदाजी आधी पहिल्या चेंडूपासून त्यांनी आक्रमकता दाखवली. प्रत्येक चेंडूवरती चौकार षटकार ज्यांच्या बॅटमधून आपण पाहिले. 8 चेंडूमध्ये 32 धाव्यांची जबरदस्त आक्रमक भेदक खेळी करणारा सुयश गाडे ठरतायत मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. चला सुयश, विनंती आहे आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी या. उद्योजक सन्माननीय मानसिंग गायकवाड यांच्या शुभ हस्ते मात्र आपण सुयश गाडे यांना प्लेअर ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन सन्मानित करणार आहोत.